हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण तेलावरची पुरणपोळी पाहू. अगदी मऊ लुसलुशीत होटाने खाता येईल अशी आपली पुरणपोळी झालेली आहे. आणि हो, नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे नवशिक्यांनाही जमतील अशा पुरणपोळ्या आपल्या तेलावरच्या मऊ लुसलुशीत तयार होतात. बघा, डाळ भिजवून घेतलेली आहे. कुकरमध्ये थोडं पाणी घालून त्याच्यामध्येच थोडीशी हळद घालून, म्हणजे पावशेर डाळ आहे, म्हणजे वजनेप्रमाणे बघायला गेला तर तुम्ही 250 ग्रॅम डाळ आहे. आणि अर्धा 1 लिटरला थोडंसं जास्त पाणी वापरून मी गॅसवरती 1-3 शिट्ट्या देऊन घेते. त्याचबरोबर घरात तरी यात्रेची तयारी असल्यामुळे थोडी गडबडही आहे, त्यामुळे मी थोडंसं 1/2 किलो मैदा आणि 1/2 किलो पिठी वापरलेली आहे. दोन्ही समप्रमाणात घ्यावं, त्यामुळे काय होतं, आपली पोळी फुटतही नाही आणि मऊ लुसलुशीत आपली पोळी होते. वयोवृद्ध माणसंही अगदी सहजपणे पुरणपोळी खातील अशा पद्धतीने आपली पुरणपोळी होते. ह्या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी केला तर हमखास तुम्हाला ही तेलावरची पुरणपोळी नक्की जमेल. बघा, आता कणिकही मळून थोडंसं त्याला तेल लावून पिंजून घेते आणि 5 मिनटं झाकण देऊन असंच ठेवून देते. तोपर्यंत आपली डाळ ही शिजलेली आहे. बघू शकताय तुम्ही, डाळ अशी बोटावरती एकदम क्रॅश झाली की म्हणजेच आपली डाळ शिजलेली आहे. तुम्हाला दाखवते. बघा, एकदम छान आपली डाळ शिजली गेलेली आहे. याची आता मी येळवणी पूर्ण काढून घेते बाजूला आणि त्या कुकरमध्येच मी डाळ ही शिजवून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, पूर्ण मी नितळून घेत आहे पाणी आणि येळवणीमध्ये थोडीशी आपली डाळ हवी, त्यामुळे मी थोडीशी डाळ घातलेली आहे. त्याच्यामध्ये कुकरमध्येच आता मी 1/2 किलोच गूळही वापरत आहे आणि गॅसवरती ठेवून, जेवढा कुकर माझा खोलगट असल्यामुळे तुम्हाला दिसताना थोडंसं वेगळं दिसतं. बघा, आता आपली डाळ ही शिजलेली आहे. चमचा उभा केला की डाळ आपली शिजली म्हणून समजायचं. पुरणही मी किसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये वेलची, थोडी जायफळ पावडर, थोडं सुंठ पावडर घालून छान असं पुरणाचे गोळेही करून घेते. बघा, एकसारखे पुरणाचे गोळे तयार करून घेते, म्हणजे काय होतं, सारखं सारखं पुरणही आपल्या हाताला चिटकत नाही. त्यामुळे मी या पद्धतीने सर्व पुरणाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर बघा, तव्याला थोडंसं तेल आधी कणकेनेच आपण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तव्यावरती काळं काय असेल तर ते आपल्या कणकेला चिकटतं व आपली पोळी ही तव्याला न चिकटता तयार होते. बघा, आता तेलही घेतले आहे मी थोडंसं आणि त्याच्यामध्येच पुरणही भरून छान असं तेलावरती एका साईडून, म्हणजे कडेनं आपली पोळी लाटून घ्यायची आहे. त्यामुळे पोळी ही फुटत नाही आणि पोळी ही छान होते. ह्या पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेते. बघा, थोडा गॅस गेलेला आहे, परत मी पेटवून घेते गॅस आणि तुम्ही बघू शकताय किती छान आपली पुरणपोळी होत आहे. आणि ह्याच पद्धतीने तुम्ही जर बनवला तर अगदी योग्य व प्रमाणबद्ध आपली पुरणपोळी आहे. आणि हो, अशाच माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जर वाटत असेल पुरण एका ठिकाणी राहते तर काय करावं, हाताने थोडंसं आधी मॅश करून घ्यावं. त्यामुळे काय होतं, साईडला पुरणही चिटकत नाही आणि आपली पोळी ही छान होते. तेलावरची पोळी म्हटला तर 4-5 दिवस का असे ना सहज टिकते. आणि जर जास्त प्रमाणात जर पोळी झाली आणि तुम्ही जर ते वाळवून जरी पोळी, म्हणजे थोडं उन्हाला सुकवला तरी ही पोळी छान होते. माझी आई पहिला जास्त पोळ्या बनवत होते, त्यावेळेला आमची आई ही उरल्या तर जास्त पोळ्या ह्या पद्धतीने वाळवून ठेवायची. चहाबरोबरही ते खूप छान लागते ही पोळी आणि 8-10 दिवस सहज आपली पोळी टिकून जाते. बघा, चला तुम्ही बघू शकताय किती छान मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. चला तर मग अशाच माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगा.